जन्ममृत्यूच्या संदर्भात जे अटल सिद्धांत आहे त्या सिद्धांतापैकी एक आहे ज्ञानेश्वरीमध्ये मौलींनी जे निरूपण केले ओवीचं ते असं उपजे ते नाशे नाशले पुनर्पिदिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रम वेगा ना तरी उदो असतो आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी। भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात 27व्या श्लोकामध्ये जे सांगितलं आहे जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवो जन्म मृत्युस्य च तस्मात् परिहार्यर्थे न त्वत्वसोचु तुमहर्षि त्याच ओळीचं मौलीने निरूपण केलं आहे की श्रीकृष्ण अर्जुनाला केव्हा सांगतात गीतेमध्ये हे ज्ञान जेव्हा अर्जुन प्रश्न विचारतो की हे सर्व नातेवाईक युद्धभूमीवरती माझे आहेत आणि माझ्या या नातेवाईकामध्ये मला युद्ध करण्याचा जो प्रसंग उभारला आहे आणि त्या प्रसंगामध्ये जर समजा या युद्धामध्ये माझ्या समोरचे लोक जर माझ्या हातून मृत्यू पावले तर माझ्या वाट्याला काय होईल पातक येईल कारण स्वजनांच्या हत्या केल्याचा स्वजनांचा वध केल्याचा पाप माझ्या मस्तकी लागेल आणि त्या पापामुळे काय होईल माझे पूर्वज जे आहेत ते पूर्वज नरकात पडतील म्हणून मनुष्याच्या हातून कोणतं पाप घडू नये आणि शिवाय माझ्या कुळामध्ये मारले गेलेले जे माझे भाऊबंधकी आहे त्या भाऊबंधकीमध्ये जर बरेच पुरुष मारले गेले तर त्यांच्या स्त्रिया विधवा होतील पुढे जार कर्म घडतील तर संस्कार ही अपत्य जन्माला होतील आणि ज्यांचे वर्णसंकर घडेल आणि वर्णसंकर जेव्हा घडतो तेव्हा या पूर्वज जरी स्वबळावरती आपल्या पुण्य स्वर्गात गेले असतील तर ते नरकात जातील म्हणून हे पाप माझ्या हातून हे भगवंता घडू नये आणि मी हे युद्ध करणार नाही म्हणून त्यांनी काय केलं धनुष्य आणि आपला गांडूळ खाली ठेवला तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना या संसारामध्ये मरत कोण नाहीये कोण अजरामर आहे प्रत्येक जो जीव जन्माला आला तो मरणार आहे तो एक गोष्ट समजून घे की संसारामध्ये आत्मा हा शाश्वत आहे तो कधीही मरत नाहीये तो या देहातून दुसऱ्या देहामध्ये जातो जसे आपण आजचे शरीरावर धारण केलेले कपडे आहेत ते कपडे उद्या स्नान करताना काढून टाकून उद्या नव्याने परिधान करतो त्याचप्रमाणे जीर्ण झालेला देह हा जीवात्मा एकदा सोडतो ज्याला आपण मृत्यू किंवा म्हणतो मृत्यूचं कारण कोणतेही असो पण जो जीव जन्माला येतो तो मृत्यू पावतो नक्की स्मशानभूमी शेजारी असणारे शिव मंदिर वास्तव ह्या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी का सांगतात की भगवान शंकर भगवान शिव परमज्ञानी सकल सिद्धांचे गुरु आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा त्यांनी जे सिद्धांत सांगितले की संसारामध्ये कितीही भटकला तरी शेवटी जीवाला इथं यावं लागेल जर तो चौपायाने नाही आला तर चौघाच्या खांद्यावरती त्याला यावं लागेल आणि इथं आल्यानंतर ज्यावेळेला एखादा अग्निसंस्कार होत असतो त्यावेळेला येणारे लोक आणि नातेवाईकांना वाटतं की संसारामध्ये राम नाहीये आपल्याला जे वैराग्य निर्माण होतं ते वैराग्य इथं स्मशानामध्ये जाऊन उपयोग होतं आणि इथं आलेला जीव शांत चित्तानं मृत्यूची चर्चा करत राहतो मृत्यू हा विषय संसारामध्ये सहजासहजी निघत नाही जोपर्यंत आपल्या वाट्याला येत नाही आपल्या घरावरती येत नाहीये तोपर्यंत त्याची जी जाणीव आहे ती कळत नाही कारण शेजारचे आणि ओळखीचे जर मयत झाले तर जीवाला फारसं दुःख होत नाहीये तेवढं त्याचं वैराग्य राहत नाही कारण त्याच्या प्रपंचामध्ये असणारे जे सुख सुविधा आहेत त्याच्यामध्ये एक फक्त परंपरा म्हणून त्या जीवाच्या अंत्येष्टी कार्याला तो हजर राहतो आणि नित्य आपल्या संसारामध्ये तो रमत राहतो प्रवचन सेवा ही खरं मृत व्यक्तीसाठी आहे का तिथं हजर राहणाऱ्या लोकांसाठी आहे हाही महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की या मयत व्यक्तीच्या कुटुंबानं जी ही सेवा आयोजित केलेली आहे ते याच्याकरिता की या प्रवचनाच्या माध्यमातून जे सत्याचं परमसत्याचं चिंतन घडेल किंवा जे ज्ञानाचं प्रचार प्रसार घडेल त्याची जी पुण्य आहे त्या पुण्याचं फळ त्या जीवात्म्याला प्राप्त होईल तर निश्चित त्या जीवाची काय होईल ऊर्ध्वगती होईल आणि जे ऐकणारे कोणी असतील ते जर समजा या गोष्टीतलं थोडंसं ज्ञान घेऊन विवेकानं जर प्रपंचामध्ये
पुण्य संचय करतील, आपली उन्नती साधतील, तर निश्चित त्याच्यामध्ये जाधव परिवाराचा काय असेल योगदान असेल, त्याचंही पुण्य त्या जीवात्म्याला त्या कुटुंबाला प्राप्त होईल आणि त्याच्यामुळे काय होईल, त्यांचा इहलोकीचा आणि परलोकीचा प्रवास काय सुखकर बनेल. हे त्याच्या मागे दोन कारण आहेत की असणाऱ्या जीवानं एकदा तिथं जायचंच आहे तर कसं जावं, मृत्यूलोकी, यमलोकी, शिवलोकी, कैलासलोकी जाण्याची जी तयारी आहे ती कशी करावी याच्यासाठी प्रवचनाचं नियोजन असतं. जसं युद्धभूमीवरती अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात युद्ध तुला करायचंच आहे, पण आता ते कसं करायचं आणि का करायचं या संदर्भातलं जे ज्ञान भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, त्या ज्ञानाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे गीता. प्रपंचामध्ये आपली कर्तव्य पार पडत असताना जो प्रापंचिक गोष्टीमध्ये रमलेला असतो त्याचं जे प्रपंचाचं स्वरूप असतं ते प्रपंचाचं स्वरूप कसं राहतं की माझी पत्नी, माझी मुलं, माझा संसार, माझं घर, माझे नातेवाईक, माझं मान सन्मान, माझी प्रतिष्ठा, आणि त्याला तो काय झाला असतो देहबुद्धी त्यानं धारण केली असतील त्याला चिटकलेला असतो. त्याला मन, चित्त, अहंकार, बुद्धी, विवेक, ईश्वर, परमेश्वर, मृत्यूनंतरचा नरक प्रवास, स्वर्ग प्रवास या गोष्टीबद्दल संसारामध्ये फारसं ज्ञान नसतं. आणि ज्या गोष्टीबद्दल त्याला फारसं ज्ञान नाही त्या गोष्टीतून त्याला जाणं आणि जाणंच आहे. म्हणून मृत्यू हा अटळ आहे. मृत्यूला टाळेल असा मृत्यूभूमीवरती अजून एकही जन्माला आलेला नाही. आणि ज्यांनी अवतार धारण केले जे चिरंजीवी आहेत त्यांची गोष्ट निराळी आहे. पण सर्वसामान्य जो जीव जन्माला येतो त्याचा नाश होतो. जीवाचंच काय, चंद्र, सूर्य, पृथ्वी, आकाश, अग्नी हे सर्व एक ना एकदा नष्ट होतात. जसा उगवलेला सूर्य मावळतो त्या पद्धतीनं जो बीज उगवलेला आहे, जो वृक्ष झालेला आहे, तो वृक्ष आज ना उद्या किती वर्ष राहील, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष तो फळ देईल, फूल देईल, पण कालांतरानं त्या वृक्षाचं काय होईल, नष्टच होईल. काळाच्या ओघात असे कित्येक वनस्पती वृक्ष नाश पावले, कित्येक स्त्रिया, कित्येक पुरुष नाश पावले. ज्यांना मुलं म्हणतो ते मुलंही शाश्वत नाहीये. मग अशा नश्वर जगामध्ये जीव जन्माला आल्यानंतर त्यानं नक्की करावं काय, याच्यासाठी जीवाला काय केलेलं असतं, 16 संस्कारापैकी जो संस्कार आहे जसे विधीचा, आणि त्या निमित्तानं 16 संस्काराच्या निमित्तानं आपल्या शेजापाजारी नातेवाईकांना काय केलं जातं, आमंत्रित केलं झालं. तो कार्यक्रम आनंदाचा असो अथवा शोकाचा असतो त्याच्यामध्ये ते सहभागी होतात आणि आपल्या ज्या शाश्वत गोष्टी आहेत, परंपरेने आपल्याला घालून दिल्या त्या धर्माचं पालन करत असताना धर्मनीती काय याच्याबद्दल त्याला जाणीव करून दिली जाते. प्रापंचिक स्वरूपामध्ये जीवाची जी दशा होते जन्मल्यापासून शालेय शिक्षण घेईपर्यंत, संसार करेपर्यंत त्याला जो सुखदुःखाचा अनुभव येतो त्या दुःखातून त्याला सत्याची जाणीव होत नाही, ही मोठी शोकांतिका असते. जन्माला आलेल्या जीवाला दुःख नाही आणि मी खूप सुखी आहे हाही त्याचा भ्रम आहे. कारण ज्या क्षणी मनासारखं घडत नाहीये त्या क्षणी ती दुःखच असतं, आणि ज्या क्षणी मनासारखं घडतं ते सुख असतं. हे सुख दुःख कसं अनुभवलं जातं याच्यामध्ये सुख जवळ दुःख पर्वत आवडे. आमच्या वाट्याला दुःख थोडं आलं तर आम्ही त्याचा पर्वत करतो आणि त्याला चिटकून बसतो आणि त्या क्षणाचं दुःख आम्ही दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवतो. आज दशक्रियाविधीच्या निमित्तानं हा खरं तर दुःखाच्या अंताचा शेवटचा दिवस. कारण मयत झालेला जो जीवात्मा आहे त्याला 10 दिवस जोपर्यंत पिंडदान घडत नाहीये दशक्रियेमध्ये तोपर्यंत तो जीवात्मा त्या घरातल्या त्या वंशजामध्ये, नातेवाईकामध्ये, त्या घराच्या आसपास काही झाला असतो, वास करून असतो. आणि आपले वंशज ज्या पद्धतीने वर्तन करतात त्या पद्धतीने त्याला काय होतो, त्या प्रेतात्म्याला, जीवात्म्याला जास्तीत जास्त शोक उत्पन्न होतो, वेदना होतात. म्हणून 10 दिवसामध्ये आपले प्रापंचिक बरेचसे कर्म त्याचे वंशज काय करतात, बंद करतात. आपले दुकानदारी असेल, व्यवहार असेल, कुठले आनंद उत्सव साजरे करायचे असतील, हे कार्यक्रम का बंद ठेवतात, कारण गेलेला जीवात्मा या गोष्टीने शोकाकुळ असतो की मला परमेश्वरानं नरदेह प्राप्त करून दिला आणि त्या नरदेहामध्ये आल्यानंतर सुद्धा मी
ज्या पद्धतीने सुख भोगून आता दुःखाच्या खाईत पडलेला आहो, त्याच दुःखाच्या खाईत माझेही वंशज जाणार आहेत. कारण यांना सत्य कोणीतरी सांगणं गरजेचं आहे. आणि ते सत्य कळावं याच्यासाठी आपल्या संबंधित असणारे नातेवाईक आपल्याला सांत्वन करायला येत असतात आणि सांगत असतात की शोक करू नको, जो जो जन्माला आहे तो मृत्यू पावणार आहे. जे जन्माला आले ते मृत्यू होणार आहे. तो मृत्यू हा अटळ आहे आणि हा कोणाला कळत नाहीये. शांत व्हा. पण वास्तविक आपलं सांत्वन करण्यासाठी कोणीतरी संत महात्मा सज्जन पुरुषाचा आयुष्यभर आपल्याला सहवास घडणार असतं. कारण त्याच्या सहवासानं, त्याच्या सांगण्यानं, त्याच्या बोलण्यानं जीवाची खरंतर काय होत असते, उन्नती होत असते. आणि त्या उन्नती करता हे प्रवचनाचं नियोजन केलं असतं. भगवान श्रीकृष्ण जे सांगतात की या संसारामध्ये अटळ असं कोणी नाही, आजरामर असं कोणी नाहीये. याचं चिंतन केल्यानंतर सुद्धा आपल्याला कळतं की हिरण्यकश्यप हा दैत्य होता आणि त्या दैत्यानं तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून जो वर प्राप्त केला, त्या वर प्राप्त मध्ये असं म्हणाला की हे ब्रह्मदेव, मला कोणत्याही प्रकारे मृत्यू येता कामा नये, मला मरण नसावं, माझा कोणी वर करता कामा नये. ब्रह्मदेवाने सांगितलं की गवताच्या म्हणजे तृणापासून माझ्यापर्यंत सगळे काळाच्या अधीन आहेत. काळाच्या अधीन आहेत. काळाच्या ओघात त्यांना नाश पाहावा लागतं, म्हणजे त्याचा मृत्यू अटळ आहे. तुला सुद्धा तो मृत्यू चुकणार नाहीये. पण एक वर तुला देऊ इच्छितो की तुला जास्तीत जास्त जेवढा दुष्कर किंवा अवघड असा मृत्यूचा वर मागायचा असेल तर मागून घे. तेव्हा हिरण्यकश्यप म्हणाले की मला शस्त्रास्त्राने मृत्यू येऊ नये, मला आकाशामध्ये अथवा जमिनीवरती मृत्यू येऊ नये, मला देवतांकडून किंवा मानवांकडून मनुष्य प्राण्याकडून मृत्यू येऊ नये, कोणत्याही जीवजंतूकडून मला प्राण्याकडून हिंसात्मक मृत्यू येऊ नये. या पद्धतीनं माझा मृत्यू आला तर निश्चित मी त्याचा स्वीकार करेन. राक्षसांची बुद्धी किंवा मानवाची जी दुष्प्रवृत्ती आहे ती जास्तीत जास्त कुठपर्यंत चालेल तर त्याला जितकं ज्ञान आहे, जन्माला आल्यापासून जो पाहतो तो ऐकतो आणि जो पाहतो ऐकतो याच्या पलीकडचं जे ज्ञान आहे ते त्याला माहिती नाहीये. आम्हाला कुठवर ज्ञान आहे, जोपर्यंत आम्ही डोळ्यांना पाहिलं त्याच्या गोष्टीचं आम्हाला बहुत ज्ञान होतं. जे ऐकलेलं आहे त्या गोष्टीबद्दल ज्ञान होतं, जे चाकलेलं आहे त्याचं ज्ञान होतं, जे स्पर्श केलेलं आहे त्याचं ज्ञान होतं, ज्याचा वास घेतलेला आहे त्याचं ज्ञान होतं. म्हणजे पंचेंद्रियामार्फत जेवढं आम्हाला ज्ञान होतं तेवढंच ज्ञान होतं. त्याच्या पलीकडे आमची कल्पनाही जात नाहीये. हिरण्यकश्यपूमध्ये आपल्या कल्पनेत जेवढा अवघड मृत्यू असेल तेवढा मागितला, जेवढे ते बंधनं घालता असेल टाळता येईल तेवढा टाळला आणि प्रसंग ज्यावेळा मृत्यू झाला त्यावेळेला यावंच लागलं ना. ब्रह्मदेवाने वर जसा दिला तशी परिस्थिती क्रिएट झाली आणि प्रल्हादांना ज्यावेळेला हिरण्यकश्यपूने विचारलं की तू ज्या नारायण नारायण म्हणतो तो नारायण नेते आहे तरी कुठे. मग त्यावेळेला अजन्म असणारा परमात्म्यानं कोणत्याही मातेच्या गर्भातून किंवा प्राण्याच्या गर्भातून आपलं प्रकटीकरण केलं नाही तर खांबामधून ते प्रकटीकरण केलं. खांबामधून परमेश्वराचा प्रकट होतो हे कल्पनेतून हिरण्यकश्यपूचे नसेल आणि आपल्या मानवी कल्पनेत एक पलीकडची गोष्ट. भगवान नारायण खांबातून प्रकट झाले आणि हिरण्यकश्यपाला त्यांनी उचलून घेतलं आपल्या मांडीवरती घेऊन ते उंबऱ्यात बसले. दरबाराच्या उंबऱ्यावरती ना आत होते ना बाहेर होते. उंबरा हा त्याचा दुवा असतो मधला. हिरण्यकश्यप जमिनीवर ते भगवान नारायणाच्या नृसिंहाच्या मांडीवरती होते. नृसिंह अवतार धारण केला, त्याच्यामध्ये मुख सिंहाचं होतं आणि देह नराचा होता. विचित्र माणूस जर जन्माला आला तर जीवाला वाटतं की आपल्याला जी कल्पना आहे, जी परंपरा आहे त्याच्या पलीकडे काहीतरी जीव जन्माला आले, काहीतरी वाढ झालं. पण भगवंताच्या बाबतीत तसं नियमच नाही, चांगला नियम आहे. भगवंत जो जसा आहे तो तसा आहे आणि तो सत्य आहे आणि त्या सत्याचा प्रकटीकरण म्हणजे भगवानचा नृसिंहाचा अवतार. आणि हिरण्यकश्यपाला त्याने आपल्या मांडीवरतीच काय केला, वध केला. मग जिथं हिरण्यकश्यपचा वध झाला त्याच्यानंतर अनेक राक्षस निर्माण झाले. रावणाने असाच विचार केला, रावणाने तपश्चर्या केली आणि वर मागितला. त्यावेळेला मला मृत्यू नको, देवतांकडून मृत्यू नको, कोणत्याही प्राण्यांकडून मृत्यू नको, कोणत्याही शस्त्रास्त्रांकडून मृत्यू नको आणि कोणत्याही योद्ध्याकडून
जो दैवी आहे त्याच्याकडे मृत्यू नको असा वर मागितला. सर्वसामान्य माणसाकडून माझा मृत्यू व्हावा आणि तो मनुष्य मर्यादेचं पालन करणारा असावा. धर्माच्या मर्यादेचं जो पालन करेल त्याच्या हातून माझा मृत्यू होईल. भूतलावरती धर्म मर्यादेचं पूर्ण पालन करेल असा एखादाच संत महात्मा दिसेल, बाकीचे त्याच्यामध्ये दिसणार नाही. कारण आम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत आमच्या हातून जर विवेकाचा विचार केला, धर्मनीतीचा विचार केला तर आमच्या हातून 90% तर अधर्माचंच आचरण घडलेलं असतं. आम्ही कुणाला तरी वाचेने दुखवलेलं असतं, कुणाला तरी शारीरिक इजा केली असते, कुणाला तरी मानसिक इजा केलेली असते, कुणाला तर आर्थिक इजा केली असते. म्हणजे एन प्रकारे त्याला त्रास होऊन आम्हाला कसं सुख मिळेल असं वर्तन केलेलं असतं. याचं नाव आहे पाप. आणि या पापाचं फळ आणि आम्ही इतरांना बरं वाटेल असं काही दान धर्म केला असेल, त्याला मदत केली असेल, त्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला असेल, त्याला सत्याचा बोध करून सत्य ज्ञानदानाचं कार्य केलं असेल तर याचं नाव आहे पुण्य. आणि असं जन्मापासून मृत्यूपर्यंत जे सत्कर्म आणि दुष्कर्माचं गाठोडा आम्ही बांधतो त्या गाठोड्याचा प्रवास खरं आमचा, आपण त्याला टेलर म्हणतो की आपण जे कर्म केले त्याचं भोगावं लागतं आणि समोरच्या परिस्थितीमध्ये लोक भोगताना दिसतात त्याला वेळेला दुसरे भोगत असताना म्हणतो त्याच्या कर्माचं फळ आहे. ते आयुष्यात कधी कोणाचं चांगलं केलेलं नाहीये, त्यामुळे त्याच्या वाट्याला असला मुलगा, असा पती, अशी पत्नी, असे पुत्र नातेवाईक आलेले ते त्याच्या कर्माचं फळ आहे. हे त्याच्या बाबतीत बोलून जातो, पण स्वतःच्या बाबतीत मात्र विचार करत नाही की ज्या वेळेला मी दुःख भोगतो त्यावेळेला माझ्या कर्माचं कोणतं फळ आहे, मी असं कोणतं दुष्कर्म घडलं माझ्या हातून की ज्याच्यामुळे मला वेदना भोगावा लागेल. आपल्याला शारीरिक वेदना आहे, रोग नाहीये, आजार नाहीये, असा सहजासहजी 45 नंतर दिसत नाहीये. त्याला होणाऱ्या प्रत्येक इंद्रियाला होणारी वेदना किंवा रोग हे त्याच्या कर्माचं फळ आहे. कारण पूर्ण आरोग्य लाभणं हे त्याच्या पुण्याचं फळ आहे. मग पाप पुण्य काय आहे तर आम्हाला होणाऱ्या वेदना त्यांच्या कर्माचं म्हणजे आमच्या प्रारब्धाचं ते फळ आहे. ते भोगत असताना प्रत्येक जीवाला सुखदुःखाचा अनुभव हा येईल की तर घ्यावा लागतो. तो टेलरच्या स्वरूपात असतो, तो प्रारब्धाचा भाग. अख्खा संचित म्हणजे सिनेमांचा भाग असतो. त्या संचितातले पाप कर्म आमचे जळत नाहीयेत आणि केलेले वर्तमान क्रियामान कर्म हे जळत नाहीत. मृत्यूनंतर जीवात्म्याला 24 तासानंतर 24 तासामध्ये एमलोकी नेऊन एमलोकामध्ये दाखवून दिलं जातं. त्याने आयुष्यभर केलेलं कर्म आणि त्या कर्माचे पापाचे फळ त्याचे परिणाम जे काय आहे ते दाखवले जातात आणि त्या थरथरण्या अवस्थेमध्ये तो लिंगदेह प्राप्त झालेला जीव एक फुटाचं अविनाशी, ज्याला आपण वेदना रहित देह म्हणतो, वेदना रहित. या देहाला वेदना होतात, मारलं तर जाणीव, जाळलं तर पोळेल किंवा हंडलं तर रक्त येईल, या देहाला जाणीव होतात. कारण हे जड आहे, हे स्थूल आहे. याच्यातून जो जीवात्मा बाहेर निघतो पंचप्राणासकट, त्या प्राणाला, त्या आत्म्याला जो देह प्राप्त होतो तो 1 फुटाचा देह प्राप्त होतो. त्याला लिंगमय देह म्हणतात, सूक्ष्म देह म्हणतात. या देहाला तिथं एमलोकी उभा केला जातो आणि त्याने केलेल्या कर्माचे आणि त्याला कर्म आणि कर्माच्या फळाचे परिणाम भोगण्याचं ज्यावेळेला त्याला सांगितलं जातं त्यावेळेला त्याला वेदना व्हायला लागतात. व्यवहारामध्ये सुद्धा एखाद्याला जर समजा चोरी केली आणि पोलीस घरापर्यंत आपल्या चोरी करणाऱ्या मुलाला जर पकडायला आले, पोलीस म्हटलं तरी आपल्याला वेदना चालू होतात की कशाला आले, काय घडलं. आणि जर ते पकडून येत असतील तर त्या आईच्या आणि वडिलाच्या आणि त्या नातेवाईकाच्या दुःखाला काय होतं, वाचा फुटते, ते शोकमग्न होतात. आणि तो जेलमध्ये जर नेला त्याचा बेल होईपर्यंत सुद्धा त्या आई वडिलांना त्या नातेवाईकांना दम लागतो की हा बाहेर कसा निघेल. कारण त्याच्याशी जे आम्ही नातं जोडलेलं असतं देहबुद्धीनं, त्याच्यामुळे बाहेरचा तर पडत असतो. पती जेलमध्ये गेला, मुलांना पत्नीला आईला बरं वाटेल का? नाही वाटणार, त्यांना वेदना होणारच. मग जेलमध्ये गेलेल्या जीवाला सोडवण्यासाठी जो तोपर्यंत प्रयत्न करतो जोपर्यंत तो जेलमधून बाहेर येत नाही. ज्यांना कोर्ट कचेरी माहित नाही त्यांचा विषय नेणार, जे पोलीस समज गेला त्यांचा विषय नेणार, पण जे ऐकून आहेत त्यांना तेवढं तर होते की बाबा हे खरं आहे. पण जे प्रत्यक्ष तिथे गेले त्यांच्या दुःखाने वेदना जास्त असतात. जीवात्म्याला मृत्यू येणं म्हणजे त्या देहातल्या त्या सूक्ष्म जीवाला यमदूताने अथवा देवदूताने त्याच्या कर्मानुसार काढून नेलेलं असतं. आणि यमलोकी म्हणजे जिथे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये त्याला उभा केलेलं असतं. आणि त्याला सोडवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात, जे विधी केले जातात, त्याच्यामध्ये एक आहे तशी क्रियाविधी. त्याच्यामध्ये आहे पक्ष,
श्राद्ध हे जे केले जातात ना मृत्यूच्या मैताच्या जीवाच्या संदर्भात, त्या विधीला त्या जीवात्म्याला पुण्यफल प्राप्त व्हावं आणि तो वेदनेतनं सुटावा आणि परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी त्याला उत्तम असा जन्म किंवा कुळ प्राप्त व्हावं याच्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याच्यामध्ये हे सर्व क्रियाक्रम येतात. आपल्या कुळातील कोणत्याही जीवाचं पतन होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाची उन्नती व्हावी असं वाटतं, प्रत्येकाला सुख शांती समृद्धी प्राप्त व्हावी असं वाटतं. स्वतःला तर व्हावं, पण आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो आपले पती पुत्र आई वडील नातेवाईक यांना सुद्धा बऱ्याच वेळा प्राप्त व्हावं वाटतं. याच्यासाठी खूप धन खर्च करावं लागत नाहीये. आपण जेवढे दिवसात कमवतो ना किंवा महिन्यात कमवतो, वर्षात कमवतो, आयुष्यभर कमवतो, तेवढं अन्न खात नाही, तेवढं वस्त्र सुद्धा घालत नाही, तेवढं घर सुद्धा बांधत नाही, तेवढे खर्च सुद्धा करत नाही. कारण आपल्या मध्ये जे प्राप्त करतो त्याच्यामधलं अंशात्मक थोडंसं तुलात्मक आपण 10-20%, 50%, 75% खर्च करतो आणि याच खर्चाच्या माध्यमातून आम्ही सुख किंवा भोगत असतो किंवा नवीन पापाचरण करत असतो. दारू पिणारे, मांसाहार करणारे, परस्त्रीगमन करणारे, परनिंदा करणारे आणि चोरी करणारे, हे जे 5 महापातक आहेत, या 5 महापातकांचं काय करत असतो, काही गोष्टी करत नाही, पण काही गोष्टी आम्ही पाप कर्म केल्याशिवाय हे राहत नाही. जे मांसाहार करतो त्याच्यामध्ये हिंसा घडते आणि त्या जीवात्म्याच्या पापाचे परिणाम खाणाऱ्याला, पिणाऱ्याला, खाऊ घालणाऱ्याला प्रत्येकाला त्याच्या प्रमाणात भोगावे लागतात. म्हणून आपल्या घरामध्ये कोणी जर मृत्यू पावला असेल आणि त्याच्यावरती आपलं खरंच जर प्रेम असेल तर त्यांना उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून किमान आपण कायमस्वरूपी मांसाहार बंद करावं. त्याच्यासाठी आणि आपल्याही आत्मा करण्यासाठी ज्यावेळेला एक गोष्टीचा आपण त्याग करतो कोणासाठी तरी, त्यावेळेला त्याचा परिणाम आपल्यालाही काय होतो, आनंद प्राप्त होतो. समजा एखाद्या गोष्टीला आपल्याला मारायचं आहे, त्याला मारण्याचं जर आपण टाळलं तर समजून चालायचं, त्याला तर त्रास होणारच नाहीये, पण त्याला मारण्यामुळं त्याचे परिणाम जे आपल्याला भोगावे लागणार आहे, त्याने केलेलं प्रतिक्रिया जी आहे त्या प्रतिक्रिया जे आपल्याला भोगावे लागणार आहेत त्याही आपल्याला भोगावे लागणार नाही. याचा अर्थ एखाद्या गोष्टीवर आपण संयम बाळगला तर याचा अर्थ संयम बाळगल्यावर त्याचे 2 फायदे होतात. समोरच्या वेळी त्याचा परिणाम होत नाही, आपल्याही जीवनावर त्याचा परिणाम होत नाहीये आणि आपण त्याला अभय दिल्यामुळे आपल्यामध्ये जे वृत्ती बांधते त्या वृत्तीचं नाव आहे संयम. आपल्या जिभेनं काय चाकावं याच्यावरती संयम असावा, त्याच्यामध्ये आपलं हित आहे आणि परहित आहे. आपण कोणतं कर्म करावं कोणतं करू नये याच्यामध्ये बी हित आहे. आपल्या पूर्वजांच्या पित्र्यात पितृकर्म केले जातात. भाद्रपद महिन्यामध्ये आता तो पितर पंधरवडा चालू होतो. त्या पितर पंधरवड्यामध्ये आपल्या पूर्वजांच्या पितृकर्म केले जातात. पितरांचा जो लोक आहे त्याच्यामध्ये आर्यमा हा त्याचा राजा आहे, जसा स्वर्गामध्ये इंद्र आहे आणि तसा पितर लोकांमध्ये आर्यमा आहे. त्या पितर लोकांना खूप सामर्थ्य असतं आपल्या वंशजाला सुख प्रदान करण्याचं. वंशवृद्धी होत नाही म्हणून बाहेर ज्यांना आपत्ती होत नाही ते जन्मकुंडीत आपत फिरतात, त्यावेळेला कळतं की तुमच्या मागे पितृपीडा आहे. राहू आणि केतूचा परिणाम दाखवला जातो, सर्पयोग दाखवला जातो. याच्यामध्ये आपल्या वाट्याला येणारे कलियुगामधले 90% लोक हे पितृपीडेने त्रस्त आहेत. कशाने त्रस्त आहेत? पितृपीडा. पितृपीडा म्हणजे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद नसणे, आपल्या पूर्वजांची कृपा दृष्टी नसणे. जे आपले पूर्वज आहेत, मेलेले आहेत, त्यांना गती देण्याचं काम हे कोणाचं आहे? वंशजाचं आहे. संपूर्ण सृष्टीचा विचार जर केला, चंद्र सूर्य आकाश पृथ्वी वायू याच्यापासून निर्माण झालेले जेवढे जीवात्मे आहेत, आपण डिस्कवरी चॅनलला पाहतो 44 लक्ष योनीमध्ये देवदेवता आहेत. याच्यामध्ये मनुष्य प्राण्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. जसं आम्ही एखाद्या आपत्ती जन्माला घाललं तर मुलगी आल्यानंतर थोडंसं नाराज होतो आणि मुलगा आल्यानंतर थोडासा आनंद व्यक्त करतो. का? कारण आमची जबाबदारी स्वीकारणारा आमच्या वंशजामध्ये मुलगा आलेला आहे आणि तो आमची जबाबदारी पार पाडेल या कल्पनेनंच आई वडील काय होतात, सुखद घटनेचा अनुभव घेतात. आणि मुलगी जन्माला आल्यानंतर नांदायला जाणार आहे. मुलीवर प्रेम नसतं असं नाहीये, मुलीचं अस्तित्व नाही असं नाहीये. त्या सृष्टीमध्ये तेच खरं तर आधी कारण आहे, तीच आधी शक्ती आहे. परंतु मायेने जगडलेला जीव संसारामध्ये मी प्रपंच करतोय, माझा प्रपंच आहे या कल्पनेला जो तो जगडलेला असतो, ही जी देहबुद्धी असते
ही शोकांतिका असते खरं तर, कारण जन्माला येणारा जो कोणासाठी जन्माला आलेला असतो, आपलं कर्तव्य पार पाडण्याला आलेला असतो. मनुष्य जन्मात येणारा जीव हा खरोखर आपले कर्तव्य पार पाडून ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी जन्माला आलेला असतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तुझं कर्तव्य रणभूमीवरती जे आहे ना ते कर्तव्य समजून घे. आम्ही जन्माला आलो ना संसारामध्ये, आमचं कर्तव्य समजून घेतलं पाहिजे. पित्याचं कर्तव्य काय, पुत्राचं कर्तव्य काय, मातेचं कर्तव्य काय, शिक्षकांचं कर्तव्य काय, गुरूंचं कर्तव्य काय, आम्ही ज्या पदावरती उपजीविकेसाठी जो व्यवहार उद्योग करत आहोत तिथं आमचं कर्तव्य काय, तो व्यवहार कसा करावा, तर धर्मानं, नीतीनं, सदाचारानं, विवेकानं करावा. आणि तो विवेक कशाने प्राप्त होतो, तर सत्संगानं, संतांच्या सानिध्यानं. म्हणून आपल्या घराण्याला कोणीतरी सत्पुरुषाचा, सज्जन पुरुषाचा आशीर्वाद असावा. म्हणून प्रत्येक घरानं एक तरी सज्जनाचे, एका तरी सज्जनाचे नातं जोडावं, एका तरी महात्म्याच्या घराशी नातं जोडावं, जेणेकरून आमच्या कुळाला, आपल्या कुटुंबाला, आपल्या वंशजाला मार्गदर्शन करत राहतो. कारण त्यांचं मार्गदर्शन हे अनमोल असतं. हे लोक ज्यांनी परलोकीची यात्रा सुकर करण्यास उपयोगी पडतं. म्हणून पूर्वी प्राचीन काळापासून 400 वर्षापूर्वीपर्यंत इंग्रज जोपर्यंत येत नव्हते तोपर्यंत जवळपास प्रत्येक घराला एखाद्या धर्मात्म्याचा, महात्म्याचा काय होता, त्याच्या कुटुंबाला मध्ये त्याच्या उंबऱ्याला स्पर्श होत होता. त्यांच्या घरामध्ये महात्म्यांची आवक जावक होते. पण आता विषय असा झालाय, आम्ही नातेवाईकाला सुद्धा या मोबाईलच्या मीडियाच्या दुनियामध्ये सहज बोलवत नाही. तसंच पुरुषांना, साधू महात्म्याला, वारकऱ्यांना, ब्राह्मणांना बोलवणं आणि त्यांना अन्न वस्त्र दान करणं ही गोष्ट खूप दूरची झालेली आहे. एक तर पैसा आहे पण वेळ नाहीये, वेळ आहे पण वृत्ती नाहीये, आणि वृत्ती नसल्या कारणानं ती वृत्ती सत्प्रवृत्तीमध्ये बदल व्हावा याच्यासाठी जो सत्संग आहे तोही आम्हाला नाहीये. मोहनामध्ये कितीतरी धार्मिक कार्यक्रम होतात, त्यावेळेला त्याचा हेतू हा नसतो की लोकांकडनं वर्गणी गोळा करावी आणि 4 दिवस उत्सव साजरा करावा आणि उत्सव करणारे तिथे नाचावे, भजनाचा आनंद घ्यावा, असं काही नाही. ज्या लोकांना हे ज्ञान नाहीये, जे लोक या मार्गावर नाहीत, त्या लोकांना प्रवृत्त करणं आणि या प्रवाहामध्ये घेणं हा त्याचा मुख्य हेतू असतो. जशी देवमध्ये प्रवचन सेवेचा हा हेतू आहे की धर्म मार्गाने सर्वांना प्रवृत्त व्हावं, म्हणून खरं तर त्याचं नियोजन झालं असतं. प्रत्येकाचा हेतू काही असो, पण त्या हेतूचा जर अर्थ पाहिला सज्जन पुरुषानं तर त्याचा हेतू हा परम आहे की सर्वांचं परम कल्याण व्हावं. आणि या परम कल्याणासाठी त्याला महत्वाची गोष्ट माहिती असणं गरजेचं की आम्ही आज ना उद्या मृत्यू पावणार आहोत आणि आम्हाला हे मृत्यूचा प्रवास करावाच लागणार आहे. जर हा मृत्यूचा प्रवास सुकर करायचा असेल तर संसारामध्ये आम्ही काय करणं गरजेचं आहे. पूजा अर्चा धर्मविधी, प्रत्येकाच्या घरामध्ये देवारा आहे, पण प्रत्येक जण त्या देवाऱ्या पुढे उभा राहून भगवंताला नमस्कार घालत नाही. सृष्टी चक्र ज्या परमेश्वराच्या सत्तेने चालतं, इच्छेने चालतं, त्या परमेश्वराला उठल्यानंतर नमस्कार न घालणं, विनम्रतेनं न नमणं हे दुष्प्रवृत्तीचं लक्षण आहे. ज्यांना घरातला ईश्वर दिसत नाही, ज्यांना सकाळी भगवान साक्षात सूर्यनारायण दिसत नाहीये, जे आई वडिलांच्या रूपात परमेश्वराला पाहत नाहीये, जी स्त्री पतीला परमेश्वराच्या रूपात पाहत नाहीये, त्यांचं दर्शन त्या ज्ञानदृष्टीनं घेत नाहीये, त्या प्रत्येक जीवाच्या मस्तकावरती पाप जमा होतो. आणि पापाचे परिणाम काय होतात की त्या जीवाला यशाचं रूपांतर अपयशामध्ये होतं. संसारामध्ये जर अपयश यायला लागलं ना तर 2 वेळचं अन्न मिळणं सुद्धा मुश्किल आहे. 2 वेळचं अन्न मिळण्यासाठी जीवाचं पुण्य असावं लागतं. कारण बऱ्याच जणांना भीक मागून मिळत नाहीत, बरेच जण उपाशी मारतात. आणि काही जीवांनी ज्या पद्धतीने कर्म केलेलं असतात त्याला मरते वेळी सुद्धा बऱ्याच वेळा काही जणांना महिनाभर अन्न खाता येत नाही. आयुष्यात अन्नदान केलेलं असावं लागतं. मृत्यूच्या वेळी त्याला सांगता येत नाहीये. उदान वायू मुखातून पहिल्यांदा निघून जातो आणि उदान वायू गेल्या कारणाने त्याला बोलता येत नाही, त्याला वाचाही फुटत नाहीये. तो सांगू शकत नाहीये मला काय पाहिजे, मला काय नको आहे, मला काय वेदना होता. मरतेच्या वेळेला 1000 इंच चावलेल्याचा ज्या वेदना आहे त्या वेदना प्रत्येक जीवाला एक प्राण निघत असताना चालू होतात. अपान वायू, उदान वायू, सव्यान वायू, व्यान वायू, प्राणवायू असे 5 प्रकारचे वायू शरीरातून जातात. त्यावेळेला तो आत्मा या शरीरातून बाहेर जातो. हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर जे ठेवलं जातं ना
त्यावेळेला बऱ्यापैकी तिचे प्राणवायू चाललेले असतात आणि त्याच्या वेदना उतरांना कळत नाहीये. कारण ज्यावेळी त्याच्या वंशात तेव्हा कळेल त्या परिस्थितीचा अनुभव घेण्यासाठी त्या परिस्थितीतून जावं लागतं. म्हणून ज्या जी सृष्टी परमेश्वराने निर्माण केली आहे त्या सृष्टीवरती संसार करत असताना विनम्रतेनंच करावा. ज्ञानाचा अहंकार, धनाचा अहंकार, रूपाचा अहंकार, देहबुद्धीचा अहंकार काही कामाचा नाहीये. कारण प्रत्येकाला अग्नीमध्ये एकदा सरणावरती जावंच लागतं. सृष्टीचे अंतिम सत्य गावाच्या कडेला आहे. सृष्टीचं अंतिम सत्य हे गावाच्या कडेला आहे. वास्तविक इथं कडेला आलेल्या लोकांनी तरी सावधान व्हावं की आपण नदीच्या किनाऱ्याला आलेलो आहोत. म्हणजे आपल्याला गोष्टीचा बोध पाहिजे, आपल्याला पोहता येतं किंवा नाही येतं आणि ही नदी पार करायची आहे तर पोहायला शिकलं पाहिजे. जर स्मशानापर्यंत आलेलोच आहोत आणि इथं जाणारच आहोत तर आपल्याला धर्मानं जगता आलं पाहिजे. कारण हे भवसागर धर्मानंच पार करता येतो. म्हणून पूजाविधी करावेत. पितरांच्या पितृत्व जे कर्म आहे दररोज पिंपळाला पाणी द्यावं, अर्ध द्यावा, त्याने पूर्वजांची तृप्ती होते. दररोज शुद्ध स्नान करावं, दररोज शुद्ध आचार विचार करावा, घरामध्ये गोमित्र वगैरे शिंपडावं. आमोशाला आपल्या पूर्वजांच्या पितृत्व अन्नदान करावं. मग गोग्रास दान कराल तर अतिउत्तम आहे. वारकऱ्यांना ब्राह्मणांना दान कराल तर अतिउत्तम आहे. नदी किनारे येऊन त्याच्यामध्ये देवा लावून जर नदीमध्ये सोडाल तर ते आपल्या पूर्वजांसाठी अतिउत्तम आहे. पिंपळाखाली देवा लावून जर त्याला दररोज साखर चिमूटभर टाकाल तर ते अतिउत्तम आहे. याने पूर्वजांचं काय विधी पूर्ण होतील. म्हणून आपल्या पूर्वजांच्या पितृत्व हे कर्म करावे. सद्ग्रंथाचं वाचन चिंतन मनन करावं. समस्त प्राण्यामध्ये जे श्रेष्ठ आहे त्या गोमातेचं यथाशक्ती रक्षण करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्यक्षात गायीला घास घातल्याशिवाय जेवू नये म्हणतात, पण गायीला घास घालता येत नाही तर किमान महिन्याकाठी कोणत्या तरी गोशाळेमध्ये 1 रुपया होईना आपल्या धनातलं दान करावं. कारण मृत्यूनंतर जीवाला वैतरणी नदी पार करायचे. वैतरणी नदीमध्ये भयंकर प्रवास असतो. तो जो मनुष्य गायीला अन्नदान करतो ती गोमाता त्याला तिथं कामधनीच्या स्वरूपात प्राप्त होऊन तिच्या शेपट्यातून तो वैतरणी नदी पार करून जातो. कल्पनेच्या पलीकडे न पटणाऱ्या जरी गोष्टी असल्या तर ह्या परमसत्यातून गरुड पुराणामध्ये याचं वर्णन केलं आहे की मृत्यूनंतरचा प्रवास कसा आहे. जन्माला आल्यानंतरचा प्रवास आम्हाला अनुभव घेतल्यानंतरच ज्ञान होतो. कल्पनेने ज्ञान होत नाही. लग्नात काय आनंद आहे, संसारात काय आनंद आहे, लग्न केलेल्याला माहित नाही. तारुण्यात येण्याचा काय आनंद आहे, बालकाला माहित नाहीये. म्हातारपणात काय आनंद आहे किंवा दुःख आहे, वेदना आहे, त्या तरुणाला आणि बालकाला माहित नाहीये. ज्या क्षणाला ज्या गोष्टीचा आम्ही अनुभव करतो तो आमचा प्रवास असतो. आणि हा प्रवास किती जरी आम्हाला वडीलधाऱ्या लोकांनी सांगितला तरी तो आम्हाला समजत नाही. हे अज्ञान दूर होण्यासाठी खरं ग्रंथ असतात. त्या ग्रंथाचं वाचन चिंतन याच्यासाठी करणं गरजेचं की जे अनुभव सिद्ध आहेत, जे ईश्वराला प्राप्त झाले आहेत, त्यांनी त्या सृष्टीचं कसं अवलोकन केलेलं आहे आणि सृष्टी चक्र हे कसं चालतं त्याचा नियम केलेला आहे, त्याचा अनुभव घेणं गरजेचं. भगवान श्रीकृष्णाचा किंवा सांगितलेला आहे की त्याच्या श्लोकाचा महिमा हाच आहे की जन्म आहे तसा मृत्यू आहे. जन्माला येणारा प्रत्येक जीव हा मरणारच आहे, त्याला अटळ आहे, हे कळत नाहीये. त्याच्यानंतर मृत्यूनंतरचा प्रवास हे कळत नाहीये. रामकृष्ण नाम घेतल्यानं सकल जीवाचं प्रत्येक कार्य हे शुभ होतं. राम नाम घ्यावं याच्यासाठी कोणतेही कर्म केलं तर त्या कर्मातली त्रुटी जो दोष आहे तो नाश पावतो आणि राम घेतल्यानं ते कर्म आहे ते रामार्पण होतं, शिवाला अर्पण होतं. त्यामुळे त्या कर्मातला संसारात जीवाला दोष लागत नाही. म्हणून जाळता काढता भासता हरेक प्रयत्नानं परमेश्वराचं नामस्मरण करावं. कारण नामस्मरणानं जे पाप जळतं ते कोणत्याही कर्मानं जळत नाहीये. कितीही दान पुण्य कर्म केलं तर जळत नाहीये. कितीही नुसतं आई वडिलांची सेवा केली, त्यांना पाया पडलं, गोमातेला अन्नदान केलं तर ते त्यानं जळत नाहीये. नामस्मरणानं जे पाप जळतं ते दुसरे कोणत्याही पुण्य कर्मानं जळत नाही. म्हणून नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे, ते पार पडावं. त्यानंतर हे नामस्मरण अखंड करावं. याच्यासाठी गोग्रास आहे, आई वडिलांची दररोज सकाळी पदस्पर्श चरण दर्शन आहे, दररोज शिवा मंदिरात जावं, शिवाला जलाभिषेक करावं. हे सर्व विधी आहेत. जिथं भजन कीर्तन चालू तिथं आवडीनं वेळ काढून जावं आणि ते श्रवण करावं. जमलं तर त्याच पद्धतीने प्रयत्न करावा. हेही कर्तव्य आहे. कारण संसारात जोपर्यंत आहे तोपर्यंत वेळ मिळणार नाही. कारण
आमचं मन संसारात अखंड गुंतलेलं आहे, देव नाही. बऱ्याच वेळा आम्ही आराम करत असतो, पण मन मात्र प्रपंच करत असतं. त्या मनाला नामाची आवड असावी, भगवंताची आवड असावी. त्याच्यासाठी भगवंताच्या नाम रूप लीला सत्ता गुणाचं अवलोकन करावं आणि आपला इहलोकीचा आणि परलोकीचा प्रवास सुकर कसा होईल यासाठी प्रत्येक जीवानं प्रयत्न करावा. ज्ञानेश्वर माऊलीने केलेलं हे ज्ञानेश्वरीचं जे परमसत्य ज्ञान आहे याचं अवलंबन करण्यासाठी जे ज्ञानेश्वरी वाचत नाहीये त्यांनी सार्थ ज्ञानेश्वरी वाचावे. जे ज्ञानेश्वरी ज्यांना वाचता येत नाही त्यांनी सार्थ ज्ञानेश्वरी ऐकावे. ज्यांना वाचता येते आणि चांगलं अवलोकन आहे त्यांनी इतरांना सांगण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे ज्ञानाचा आचार विचार त्याचा प्रसार करणं हे आपलं पुण्य करणं आहे, ज्ञानदानाचं कार्य म्हणतात. आणि हे आपल्या सर्वांच्या हातून घडावं, आपल्या सर्व पूर्व वंशजाला सुख संपत्ती लाभावे, आपल्या कुळाचा उद्धार व्हावा आणि जाधव परिवारामध्ये जे कैलासवासी झाले आहेत त्यांनाही लोकांमध्ये शांती प्राप्त व्हावी आणि भगवंताची प्राप्ती होईल असा त्यांना ध्येय प्राप्त व्हावा ही भगवंतांनी प्रार्थना करतो. आणि ही घडलेली सेवा जाधव परिवाराच्या आणि आपल्या स्वतंत्र सेवेत अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. विश्वात्मक कल्याणासाठी जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी जे प्रसादान गायले गेलं ते प्रसादाने आपण थोडस विष्णू कल्याणासाठी प्रार्थना करू. व्यंकटी साडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री वांचे, पुरुषांचे दिव्य राहो, विश्व सुंदर मसूर्य पाहो, जो देवांची लोटे लाहो प्राणी जात, वर्षात सगळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आई, अनवरत होऊन मुळे कल्पवृक्षे राघव, चेतना चिंतामणीचे गाव, गोडगे आडव पियुषांचे चंद्रने लांछन, मार्कंड जे तापहीन ते सदाय सज्जन सोडले होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी योगी, भजीवादी पूर्वी अखंडित आणि विशेष